नमस्कार मित्रांनो, नीट बोल. सेकंड टेस्ट इंडिया जिंकली. चल ना, मग आता जिंकली तर जल्लोष आणि मला पण खूप आवडलं म्हणून आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. खायचे नाही, शेकायचे मस्त लागतात. तू शेक मग, तू शेक. नाही मग असेच खाऊया, असे पण चांगले लागतात. आपल्या कणकवलीतला मंजुनाथ सारखी सवारी झाली. दीप मिसळ पाव रेडी आहे, आता ये खायला. दीपक ये ना यार, किती वेळ मॅच बघणार. वॉर्मअप चालू आहे. भेट झाली का नाही तू बोलतेस ना, एनर्जी 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 एनर्जी. नमस्कार मित्रांनो, बोल ना. नीट बोल. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरे आहेत ना? खाऊन पिऊन मजेत ना? हा चल बनव चल. काय धर ना, तुम्हाला हात दुखलो. उंच एवढं उंच नको ना, नॉर्मल. चमॅट दे तुला, मी पण मागाशी टेस्ट ठरलेलं. मला चमाट देणार नाही. कॅमेरा समोर तर मारतो फिरतो दीपक. कुठे दिसलं? नाही दिसलं. दिसलं नाही. चल दात कमी कर. मध्ये कर. नको, मी सगळं टाकणार. दीप मी हे सगळं, मी हे टाकणार, मी टाकणार. टाक तू काय. चला स्टार्ट. हा पाठीमागचं नको दाखव असं. 1 2 3 रेडी शेटी गो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ह्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय, मिसळ पाव. मिसळ पाव आज आम्ही रात्रीच्या जेवणात बनवतोय मिसळ पाव, कारण का ह्याची फरमाईश होती आणि हिची. चला थांब, सरळ पकड ना तू. क्षितिजा आणि दीपकला मिसळ पाव खायचा होता म्हणून शॉर्टकट मध्ये आम्ही आता मिसळ पाव बनवतोय, तर तुम्हाला पण दाखवतो. चला चला चला. जा 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 जा, मी येतो पाठवून. चल ओ पकडी पकडी. ये 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 तू दाखवतो. ये आज आम्ही ह्या कामाक लावला, माझ्या कामाक लावला. जा आता, बाय बाय. एवढं हा काय नाही, जा पटकन, जा पटकन घेऊन ये पाव. बघा आता व्हिडिओ बनवायचा टाकून हा काय करतोय. दीप, इंडिया जिंकली, इंडिया जिंकली. जिंकली. पहिली टेस्ट नाही, सेकंड टेस्ट इंडिया जिंकली. चल ना, मग आता जिंकली तर जल्लोष मध्ये मिसळ पाव खाऊया. चल चल चल. कसं दिसतंय मला हे? एक नंबर दिसतेस. हेअरस्टाईल पण मस्त आहे. तर मैत्रिणींनो, आता मी मैत्रिणींनो का म्हणते, कारण हा जर सेट, कुर्ता सेट म्हणजे काय बोलतात, कॉर्ड सेट कोणाला आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देशील ना ती? हो. हे बघा एवढे हात आहेत आणि पॉकेट पण आहे ती. आणि कपडा एकदम रिओन मटेरियल असतं ना तसं आहे. कसं दिसते? छान दिसते. दीपला आणि मला पण खूप आवडलं म्हणून आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. असंच तिने मागवलं, तिला आवडलं म्हणून. तर मित्रांनो, कोणता पण मसाल्याचा म्हणजे मसाल्याची भाजी किंवा आमटी करायची असेल तर हे आम्ही तेजपत्ता, तमालपत्र टाकतोच. आणि हे माझ्या सासूबाईंनी गावावरून दिलं आहे, हे मी आता टाकते. तर मित्रांनो, दीपचं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नाही ऐकले, मॅचवर लक्ष आहे सगळा. कांदा टाकते आणि मला असं ओरडून ओरडून बोलावं लागतंय तिकडून. हो रे क्षितिजा.
आणि टोमॅटो पण. हे बघा जवळ दाखव. अरे नको आधी बघ ना कसं करतो. चल बाकी ना मोबाईल. बघ आता मस्तपैकी आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर. आणि यामध्ये तो मिसळपाव मसाला भेटतो ना तो पण टाकू शकतो, पण आता आम्ही नाही आणलाय. आम्ही शॉर्टकट मध्ये अशी गावठी पद्धतीची बनवतो. आणि हा मालवणी मसाला, जो तुमचा घरचा मसाला कोणता असेल, जवळ ये ना, घरचा मसाला कोणता असेल तो पण तुम्ही यूज करू शकता. जवळ ये जवळ ये. आणि मी कुकर मध्ये अशी मटकी उकडून घेतलेली ती ह्याच्यामध्ये ऍड करते. सगळी टाकली. जर म्हणजे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा पाणी ऍड करायचं त्यामध्ये. ओके ओके. हा आणि मी सांगायला विसरले, फोडणीला ना आलं लसूण पेस्ट पण टाकायची. समजला? अजून पाणी ऍड करू. दाखवलं ती दाखवतच आहे. हे बघ एवढं पातळ घ्यायचं. आणि हे उकडलेलं आहे ना त्यामुळे थोडस असं हे बघ कांदा भाजलेला, खोबरं, सुकं खोबरं म्हणजे ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि कांदा आणि आलं लसूण ह्याच्यात पण असतं, किंवा ह्याच्यात मग दुसरी आलं लसूण पेस्ट टाकू शकता. नाही तर असं मग हे थोडंसं वाटण मी टाकते फक्त त्याच्यामध्ये सगळंच. उकडताना पण मीठ टाकलंय आणि आता पण थोडस टाकूया मग. ओके. आणि आता झाकण ठेवूया 5 मिनिटं. 5 मिनिट तोपर्यंत तुझी मॅच बघून ये. हा मी कोथिंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये. रेडी आहे आपली मिसळ. आता आपण खाताना भेटूया. पण जर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काय आवडत नसेल तर सांगा, आणि काय आवडत असेल ते पण सांगा, आणि अजून काय करू, आम्ही काय केलं पाहिजे ते पण सांगा. ओके. हिचं बघा काय चालू आहे, हिचं बघा काय चालू आहे. हा आणि तुझं काय चालू आहे, तुझं काय चालू आहे. हा हा हे बघा मॅच संपली तरी तर बघतोय. हो शेकायचे नसतात, असे नसतात खायचे. नाही शेकायचे मस्त लागतात. तू शेक मग, तू शेक. नाही मग असेच खाऊया. असे पण चांगले लागतात. नाही असे पण चांगले लागतात. असे पण खाऊन बघू ना कसे लागतात ते. आपण शेकलेले नेहमी खातो. नेहमी शेकलेलं नाही खात दीपक, पावभाजीला शेकतात. एकदम मस्त मस्त. जास्त तेल नाही टाकलं मी. चलो दीप मिसळ पाव रेडी आहे. आता ये खायला लगेच. नुसता मॅच बघतोय. काय सिनेमॅटिक घेतोय आकडून. चल खाऊन सांग पटकन. इकडे आता मिसळ पाव रेडी आहे आणि दीपक खाऊन सांगाल तुम्हाला कशी झाली आहे ती. खाऊन सांग. चल
नोटंकी करतोय क्षितिजा पकड घे धर मी काय जा घे हा का दाखव आणि मग हे फुल दाखव पाठीचा बघ याचं कांदो टाकता असं दाखव कांदो टाकता लिंबू लिंबू आपण आता लिंबू पिळणार आणि असं स्टाईल मध्ये बघा ओके आता टेस्ट करून सांगा दिसतंय हो खरंच हो आपल्या ऑफिस मधल्या अन्नासारखी हो मला बरं क्षितिजा तू पण ट्राय कर ये टेस्टिंग आता क्षितिजा टेस्ट करून सांगेल कशी झाली आहे एकदम मस्तच कशी झाली आहे एकदम एकदम टेस्टी आपल्या कणकवलीत मंजुनाथ सारखी त्यांच्यापेक्षा भारी झाली आहे. हा चला आता आपण मिसळ एन्जॉय करू कशी होती ती मिसळ पाव खाऊन देते खाऊन हा पण पण देते. सांग ना टेस्ट केलीस ना तर मित्रांनो असं एकदम म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये अन्न आहे तो पण असं बनवतो त्याच्या आम्ही खातो त्याच्यापेक्षा पण तिने चांगली बनवली होती एकदम शॉर्टकट मध्ये मस्त एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हो. मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी तोपर्यंत बाय बाय आणि आता आम्ही रेसिपी जी बनवली ती आता आम्ही खातो पूर्ण थोडं मनापासून आणि मग इथला पुन्हा एकदा सांगणार आहेस? आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आता संपवतोय. चला बाय बाय जे शिते पटकन ये भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर पण करा ये बाय 1 2 3 गाणी हात बाय